माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ना 15 लाख जमा झाले, ना महागाई कमी झाली, ना तुम्हाला 2 कोटी रोजगार मिळाला. मोदीजी म्हणायचे ना 2 कोटी रोजगार दूंगा. पहिल्या 5 वर्षात ते झालं नाही, तरी तुम्ही त्यांना मतदान केलं 2019ला की चला थोडा वेळ देऊया. परत तुम्ही मतदान केलं. आता 10 वर्ष झाले. आता अजून किती तुम्हाला फसवणार? की तुम्ही स्वतःच नुकसान करून घेणार? मला सांगा. जर परत एकदा त्यांना मतदान केलं तर नुकसान तुमचाच आहे, त्यांचं नुकसान होत नाहीये. ते खोटं सांगतात, ते तुम्हाला फसवतात आणि तुमच्या बरोबर एवढा मोठा विश्वासघात केला. विश्वासघात. मग जर ज्या लोकांनी एकेकाळी शिंदे साहेबांवर जीवापार प्रेम केलं, काँग्रेसवर जीवापार प्रेम केलं, तुमचा जर एवढा मोठ्या प्रमाणात धोका होत असेल तर आम्ही गप्प बसणार का? म्हणून मी ही लढाई लढते. मी माझ्या मतदारसंघात 3दा आमदार आहे. मी जातपात धर्म वापरत नाही राजकारणात. मी काम करते. लोकांनी 3दा मला निवडून आणलं. जसं मेत्रे साहेबांना निवडून आणलेलं तसं मला लोकांनी निवडून आणलं. पण सोलापूर लोकसभेमध्ये 5ही आमदार भाजपचे, खासदार पण भाजपचे, 3 आमदार तसं भाजपचे, बाकी ईडीच्या भीतीने तिकडे गेले. खासदार पण भाजपचे. मग जर सगळे भाजपचे तर तुमच्या बाजूनी बोलणारं कोण आहे माझ्याशिवाय, आमच्याशिवाय? आणि म्हणून मी ही निवडणूक लढत आहे. कारण का भाजपचे लोक भाजपच्या विरोधात बोलणार नाही. तिथे एवढी हुकुमशाही आहे की काय बोलले तर लगेच ईडी बीडी चालू होतं त्यांच्या मागे. आणि म्हणून तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचायला पाहिजे. मागच्या वेळेस तुम्ही श्रद्धेने स्वामींना निवडून दिलं, श्रद्धेने. पण मी पण श्रद्धेने विचारते, निरागसपणे विचारते, मला सांगा मागच्या 5 वर्षात त्या खासदारांनी तुमच्यासाठी, हैदरासाठी, अक्कलकोट तालुक्यासाठी काय केलं का? केलं असेल तर मी बसते. सांगा म्हातार. मग तरी परत भाजपला मोदीच आहे म्हणून मतदान केलं तर नुकसान आहे. कारण का आता मोदी पण खोटं बोलतात आणि रेटून खोटं बोलतात. ते म्हणतात 400 पार, 400 पार. एवढा जर त्यांना आत्मविश्वास असता 400 पारचा तर अरविंद केजरीवालने एका रात्रीत अटक का केली? तर काँग्रेसचे सगळे जे खाते आहेत ते सील का केले? कारण काय 400 पार साफ खोटं आहे. हे अबकी बार भाजप तडीपार आहे, हे 400 पार नाही आहे. माहिती आहे. आणि मी तुम्हाला पण सांगते, सगळ्या आयबीच्या रिपोर्टमध्ये या वेळेस इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचे खासदारांची संख्या जास्त होणार आहे. आणि हे त्यांना माहिती आहे म्हणून ते अरविंद केजरीवालला वगैरे एका रात्री अटक करतात. हे त्यांचं कट कारस्थान चालू आहे. आणि म्हणून मी हात जोडून विनंती करते, आम्ही तुमच्यासाठी लढायला आहोत. आम्ही काम करणारी लोक आहोत आणि तुम्ही आम्हालाच साथ दिला नाही आणि जे बिनकामाची लोक आहेत त्यांना साथ दिला तर परत एकदा सांगते, नुकसान सर्वसामान्य शेतकरी युवकांचा होतो. अजून तुम्ही किती सहन करणार? ही आर या पारची लढाई आहे. सहन करू नका. काँग्रेस आहे तुमच्या मदतीसाठी. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत आहोत. मेत्रे साहेबांचा त्या ठिकाणी पराभव झाला तरी ते दिवस रात्र फिरत असतात. शिंदे साहेब फिरत असतात. आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत आणि आम्ही काम करणार. काम करणं हाच माझा धर्म आहे. ह्यांच्या नाकावर टिचून मी काम करणार. तुम्ही नाही सांगितलं तरी कारण का काम करणं जिद्दीने आणि चिकाटीने तो माझा स्वभाव आहे. तर 100% मी काम करीन. एवढं मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देते. आश्वासन नाही देत, शब्द देते. आणि आतापर्यंत मी जो शब्द दिलाय तो पाळलाय. फक्त मी तुम्हाला विनंती करते की लोकशाही वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी, शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी, चारा छावणी मिळण्यासाठी, दुधाचा दर मिळण्यासाठी, पीक विमा मिळण्यासाठी आणि युवकांना रोजगार मिळण्यासाठी, महागाई कमी होण्यासाठी काँग्रेसची गरज या देशाला आहे आणि तुम्हाला आहे. आणि तुम्ही दोन्ही दिवस बघितले. तुम्ही हुशार आहात माझ्यापेक्षा. तुम्ही काँग्रेस असताना पण बघितलं आणि बीजेपी असताना पण बघितलं. मनावर हात ठेवून मला सांगा की काँग्रेस असताना कामं व्हायची. आता त्यांचा एकच वाली आहे, अदानी आणि अंबानी.
आणि मी काय सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी राजकारणात येत नाही. मी ना ठेकेदार आहे ना काय कंपनीची मालक, आणि म्हणून मी निस्वार्थपणे काम करीन एवढं या ठिकाणी सांगते. आणि कृपया करून हात जोडून विनंती करते की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही आम्हाला साथ द्या. ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे आणि आपल्या सगळ्यांना लढायची आहे. भाजपला त्यांची जागा दाखवायची आहे बीजेपीच्या विरोधात एकतर्फी. मागच्या वेळेस हैदराबाद काय झालं, माझ्याकडे आहे बूथ, पण जे झालं ते झालं. तुम्ही फसलात, तुमचा विश्वासघात झाला, पण आता दूध का जला छाछ भी फूक फूक के पीता है. म्हणून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे. विजय तुमचा झाला पाहिजे एवढं या ठिकाणी सांगते. आणि येणाऱ्या 7 मेला लीड बीट नाही, वन साईड झालं पाहिजे. हैदराबाद दिसला हात की मार शिक्का, दिसला हात की मार शिक्का, तसं वन साईड झालं पाहिजे. एवढीच मी एवढंच साकडं घालते, एवढीच आशा बाळगते आणि आपली रजा घेते. एवढे सकाळपारी तुम्ही तयार झाल्यात आणि आमचं स्वागत केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.